नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला बांगड्याची आमटी कशी करतात हे दाखवणार आहे। त्यासाठी मी एक नारळ किसून घेत आहे। बांगड्यांच्या आमटीसाठी एक मोठा नारळ किसून घेतलेला आहे। एक मीडियम साइज कांदा सोलून उभा चिरून घेतलेला आहे। थोडी चिंच घेतलेली आहे। एक मोठा चमचा धणे घेतलेले आहेत आणि छोटा चमचा हळद घेतलेली आहे। 8 गुंटूर मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 6 काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत। या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेणार आहे। आता हे सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। भिजत ठेवलेल्या मिरच्या 2 तुकडे करून मिक्सरमध्ये घालत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घालून झाल्यानंतर धणे आणि हळद घालत आहे। आता यामध्ये चिंच घालत आहे आणि थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। मिरचीचं वाटण छानपैकी बारीक वाटून झालेलं आहे, तर ते मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। आता मिरची वाटून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घालत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालून झाल्यानंतर कांदाही घालत आहे। यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। बाजारातून बांगडे मी कापून आणलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। बांगड्याची आमटी करण्यासाठी ज्या बांगड्याचे तुकडे मी करून घेतलेले आहेत त्यांना मी मिरचीचं वाटण लावून ठेवत आहे। मिरचीच्या वाटणामध्ये बांगड्याचे तुकडे छानपैकी मुरलेले आहेत, तर मी आता बांगड्याची आमटी करायला सुरुवात करते। गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे, तर ह्या कढईमध्ये फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल गरम करत ठेवत आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी घालत आहे। आणि तेलामध्ये कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेत आहे। कांदा गुलाबी झाल्यावर वाटलेल्या मिरचीचं वाटण थोडं घालत आहे। कांद्याबरोबर मिरचीचं वाटण परतून घेत आहे।
मिरचीचं वाटण छानपैकी परतून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये मी थोडं पाणी घालत आहे. मिरचीच्या वाटणामध्ये 1 कप पाणी घालून ते चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी आता खोबऱ्याचं वाटण घालत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून तेही पाणी मी यामध्ये घालत आहे. या आमटीमध्ये थोडी तिरफळ घालत आहे. आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे. आमटीची चव घेतली असता त्यामध्ये चिंचेचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यासाठी त्यामध्ये मी 5 ते 6 कोकम घालत आहे आणि आमटी उकळण्यासाठी ठेवून देत आहे. आमटीला छानपैकी उकळी फुटल्यानंतर मिरचीचं वाटण लावलेले बांगड्याचे तुकडे मी त्यात सोडत आहे. आमटीतील बांगड्याचे तुकडे शिजण्यासाठी कढईला झाकण लावून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळानंतर झाकण बाजूला करत आहे. आमटी छानपैकी उकळलेली आहे. बांगड्यांची आमटी तयार झालेली आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी बांगड्यांची आमटी तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात आणि हाईप करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.